श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळी पूजा करायची होती, त्यामुळे मी बिल्डिंगच्या खाली एक झाड आहे फुलांचं, तिथे फुलं आणायला गेलेली. तर त्या झाडाला ना खूप छान फुलं येतात म्हणजे. तर मी बघा एवढी अशी फुलं तोडलेली आहेत. आणि इकडे बघा गॅलरीमध्ये ना मोगऱ्याच्या झाडाला पण छान अशी 2 मोगऱ्याची फुलं आलेली. तर मी ती पण तोडून घेतली. आणि मग त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली. तर पहिलं सगळं असं साफसफाई करून घेतली मी. देवघरात धूळ वगैरे थोडं बसलेली ती साफ करून घेतली, पुसून वगैरे घेतलं व्यवस्थित. आणि त्यानंतर मग दिवा वगैरे लावून घेतला. आणि ही जी फुलं आणलेली मी, ती पण मी पूजा करताना देवाला वाहिली. तर ही फुलं खूप सुंदर दिसतात, तुम्ही बघू शकता. खूप फ्रेश वाटतं, असं खूप प्रसन्न वाटतं जेव्हा पूजा वगैरे करताना ही फुलं जेव्हा आपण ठेवतो तेव्हा खूप छान वाटतं. तर मी छान अशी पूजा करून घेतली देवाची. तर सकाळी उठलं, आंघोळ वगैरे झाली की सगळ्यात पहिलं मी देवपूजाच करते, म्हणजे आपली दिवसाची सुरुवात ही छान होते. तर अशा पद्धतीने माझी पूजा करून झालेली आहे. माझी पूजा वगैरे करून झालं त्यानंतर मी पाहिलं तर तुम्ही बघू शकता, हे रात्री जे ढोशाचं पीठ आपण वाटलेलं ते एवढं छान फुललेलं, एकदम टोपाच्या बाहेर असं पडत होतं. ते तुम्ही बघू शकता. खूप छान असं ते बॅटर जे आहे ते भिजलेलं आहे ढोशाचं. तर मी आता याला ना चांगलं असं मिक्स करून घेते. मस्त झालेलं एकदम पीठ. आता गरमी चालू त्याच्यामुळे पीठ छान भिजतं ढोशाचं. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेते. आणि मी इकडे चहा पण ठेवलेला. तर आज आमचा हा नाश्ता होता, तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळची सगळी कामं म्हणजे आवडली आहे, जेवण बाकी आहे. कारण तुम्ही बघितलंच असेल रात्री आम्ही ढोशाचं पीठ वाटले, ते आता डोसे बनवायचे. तर डोसे आपण जेवताना बनवणार आहोत. तर त्यासाठी मग जेवण काय बनवलं नाही. आता आपण नंतर ते डोसे कसे बनवायचे, कसे बनवतो ते आपण नंतर बघूया. पण आता अशी आमची सकाळची सुरुवात झालेली आहे, म्हणजे ब्लॉगिंगची सुरुवात झाली. सकाळी आमची सगळी कामं आवडलेली आहेत. सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि मी आता दुपारच्या जेवणाची तयारी करते. तर आज जेवणासाठी डोसे बनवणार आहे. तर या ठिकाणी मी बटाटे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते मोठे होते त्याच्यामुळे मी असे कट करून घेतलेले आहेत. तर आता हे बटाट्याची भाजी बनवायची. बटाट्याच्या 2-3 शिट्ट्या करून घेते कुकरला. आणि चटणी पण बनवायची ढोशासोबत. तर चटणीची पण तयारी करते मी. तर बघा इथे चटणीसाठी मी आहे ना सगळं साहित्य घेतलेलं आहे. खोबरं, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरा आणि कोथिंबीर आणि हे दही. तर हे दही पण टाकणार आहे चटणीमध्ये. आणि मग थोडंसं वाटून झालं ना की मग नंतर याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे. तर आता ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. तर मी जेवणाची तयारी करत होते तोपर्यंत इकडे आई बघा काय करतायत. तर त्या काल जे आंबे आणलेले
त्याच्या आमरसची तयारी चालू आहे त्यांची. कच्चच नाही गेला नाही आणि एक खराबच नाही गेला. काल जे आंबे आणले ना बघा ना, एक खराबच निघाला आणि हा थोडा कच्चाच आहे म्हणजे, पण तरी पण आम्हाला असाच खायला नाही आवडत आहे. म्हणजे आमरस करूनच आम्ही खातो. तर बघा मी चटणी वाटून घेतलेली बारीक अशी मस्त. तर बघा इकडे आई आमरस बनवतात ते. आपण इथे साखर टाकून घेऊया जेवढी पाहिजे तेवढी. तर आमचं ते प्रमाणच आहे, एका भांड्याला असे 4 चमच्याचं टाकतं. हे आमचं प्रमाण आहे नेहमीचं, तसंच आम्ही बनवले. आणि इथे बघा 2च आंब्याचा आम्ही रस बनवतोय. आंबे 3 आलेले 1.5 किलोमध्ये, तर एक तर खराबच निघाला आणि 2च राहिलेले. मग आता त्याचं 2 याचंच मी बनवते. तर इथे मी चटणीला फोडणी देते. तर फोडणीमध्ये ना मी गरम तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आणि नंतर ती फोडणी चटणीवर टाकली. तर बघा मी चटणी बनवून घेतलेली आहे, चटणीला फोडणी पण दिलेली आहे. आणि हे आपली जी भाजी बनवायची बटाट्याची, तर त्याच्यासाठी कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा वगैरे कट करून ठेवलेला आहे. आणि बघूया आपण बटाटे शिजलेत का. तर बघा बटाटे चांगले शिजलेले आहेत. हे बटाटे मोठे मोठे होते त्याच्यामुळे त्याला कट केलं आणि याच्यात 3 शिट्ट्या करून घेतल्या. तर चांगले शिजलेत बटाटे. आता हे बटाट्याची साल काढून त्याला कट करून घेते. तर बटाटे वगैरे सोलून झालेले आहेत आणि आई आता बटाटे कट करतात आहे. आणि इकडे मी आता भाजीला फोडणी देणार आहे. जसं तेल गरम झालेले तेलामध्ये मोहरी, जिरे आणि थोडंसं ओवा टाकणार आहे. चांगलं लालसर होईपर्यंत फ्राय करायचं. कांदा मिरची वगैरे चांगलं फ्राय झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना हळद टाकून घेते. बटाटे टाकून घेते. त्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकून घेते. आणि मीठ टाकायचं भाजीमध्ये. मीठ टाकून घेते आता भाजीमध्ये. आता भाजीला व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं असं वाफ येईपर्यंत शिजून घेऊया गॅसवरती. तर आता 5 मिनिटानंतर बघूया आपण. तर 5 मिनिटं झालेले आहेत. आता बघूया भाजी. तर मस्त वाफ बसलेली भाजीला, मस्त वाफ बसलेली भाजीला. आता याच्यामध्ये ना कोथिंबीर ठेवलेली थोडी मी ती टाकून घेऊया आता भाजीमध्ये. आणि डोसे नंतर बनवणार आहे आम्ही गरम गरम, त्याच्यामुळे आता फक्त भाजी आणि चटणी बनवलेली आहे. बघू शकता मस्त झालेली ना बटाट्याची भाजी. इथे ऋतुजाने बटाट्याची भाजी बनवली आहे, चटणी सुद्धा बनवली आहे आणि इथे डोशाचं पीठ सुद्धा मी बघू शकता तुम्ही किती मस्त फुगलंय.
बघा किती मस्त फुगले असं. तर आता याला मी व्यवस्थित मिक्स करते आणि परत ठेवते झाकून. आणि डोसे आपल्याला नंतर बनवायचे जेवणाच्या आधी. तोपर्यंत आता आम्ही बाहेर चालले. तर आता आम्ही बाहेर कुठे चाललोय ते बघूया, दाखवते तुम्हाला आम्ही कुठे जातो बाहेर. तर आम्ही बाहेर कुठे गेलेलो तर काकूंकडे गेलेलो. आणि आम्ही गेलो की काकू पहिले आम्हाला चहा बनवतात कधी पण गेलो तरी. तर आम्ही चहा वगैरे घेतला आणि मस्त गप्पा मारत आमचं लसूण कधी साफ झालं आम्हाला समजलंच नाही. तर आम्ही जेव्हा पण असं लसूण साफ करायचं असतं सगळं तर आम्ही एकत्र मिळूनच करतो, काम लवकर होऊन जातं. तर बघा आता आम्ही घरी आलो, लसूण सोडून आलो घरी. आणि आता डोसे बनवायला घेतले तर तुझ्याने. तर पीठ आपलं बघा मग फुगलेलं होतं तसंच फुगलेलं आहे. आम्ही मिक्स केलेलं मग अशी व्यवस्थित, तरी परत फुगले. तुम्ही बघू शकता म्हणजे 1-1.5 तासामध्ये एवढं असं फुगले. तर आता ऋतुजाने गॅस चालू केलाय आणि तवा पण ठेवलाय. डोसे बनवून घेतो आणि मग जेवतो. तर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी. चांगलं मिक्स करून घेते. तर आता पॅन गरम झालेलं आहे. तर आता मी जेवून घेतोय. ऋतुजा डोसे बनवत होती तोपर्यंत मी जेवायला वाढला मला दोघींना. इथे आंबरस घेतलाय आणि आता मी जेवतोय. चला या जेवायला.